या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम। दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला विश्वास। मनसे प्रमुख राज ठाकरे दिलदार मनाचे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्तुतीसुमनं। स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, विजय आपलाच होईल। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं यवतमाळमध्ये वक्तव्य। व्यवसाय वृद्धीसाठी कोल्हापुरात 24 सप्टेंबर पासून व्यावसायिक कुंभमेळ्याचे आयोजन, नवउद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी मिळणार प्रोत्साहन। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात पाणी, स्वच्छतागृह, प्रथमोपचार केंद्र, विविध मूलभूत सुविधांसह आपत्कालीन कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं संबंधित विभागाशी समन्वयाने कामांची पूर्तता सुरू आहे। नवरात्रोत्सवात विविध धार्मिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी देवस्थान समितीच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली आहे। थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेल्या आपल्या नवरात्रोत्सवासाठी दर्शन रांगेची व्यवस्था आणि त्यामध्ये मिळणाऱ्या सोयीसुविधा याविषयीची सगळी आपण तयारी पूर्ण करत आहोत। आज याबाबत आढावा बैठक देखील संध्याकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेब, प्रशासक सो यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे। आणि ज्या पद्धतीनं आपल्या हे आहेत कार्यक्रम आहेत ते निश्चित करण्याचं, म्हणजे जे नवरात्रोत्सवामध्ये गाण्याचे कार्यक्रम, देवीसमोर सेवा देण्याचे कार्यक्रम, तर त्यांचा पण आराखडा अंतिम स्वरूपात आणण्याचं काम आज पूर्ण होत आहे। त्याचबरोबर परिसराची स्वच्छता आणि आपल्या इतर मंदिरं, म्हणजे टेमलाई मंदिर असेल, ह्याचा ज्योतिबा मंदिर असेल, तर ह्या सगळ्या मंदिरातली, बाकीच्या मंदिरातली पण आपण व्यवस्था नवरात्रोत्सवाच्या दृष्टीने तयारी करत आहोत। आज ज्योतिबा मंदिरातली पाकळणी पण चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं काम पूर्ण झालेलं आहे, होत आहे आता। आणि आपला हा नवरात्रोत्सव काही दिवसावर ठेपल्यामुळं त्याच्यासाठी आवश्यक सगळेच आपण उपाययोजना करत आहोत। गाभाऱ्यातील स्वच्छता आणि अंतर्भागातील विद्युत व्यवस्था याविषयीची काम थोडं सुरू आहे। बाकी आपल्या मंदिरातील बाहेर भागाची स्वच्छता आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत हद्दवाढ विरोधी कृती समितीनं आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली। यावेळी क्षीरसागर यांनी शहर हद्दवाढ होणे ही नैसर्गिक बाब असून दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी प्रस्तावित केलेल्या गावांचा विरोध होत असल्यास त्यांची भूमिकाही समजून घेणं आवश्यक आहे। दोन्ही समित्यांनी विकासाच्या बाजूने एकत्र येत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी एकत्रित चर्चा करून त्यांची संयुक्तिक समिती स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचं यावेळी क्षीरसागर यांनी सांगितलं। विरोधी समितीच्या मागणीप्रमाणे प्रस्तावित हद्दवाढीचा आराखडा तयार करून दोन्ही बाजूचे एकमत झाल्यानंतर हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून या विषयावर सकारात्मक तोडगा काढू, असं प्रतिपादन देखील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलंय। हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते। यावेळी हद्दवाढ विरोधी समितीचे राजू माने, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर गाडगे, हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावामधील सर्वपक्षीय कृती समितीचे बबन शिंदे, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळुंखे, सुधाकर म्हात्रे, शशिकांत पाटील, गजानन संगपाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। मागच्या काही दिवसांपासून मनसे भाजप युतीची चर्चा सुरू आहे। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे यांना मी माझ्या घरी येण्यासाठी आमंत्रण दिलं होतं, त्यामुळे आज ते माझ्याकडे आले आहेत। राज ठाकरे हे दिलदार मनाचे आहेत। आमच्यात मागील 18 वर्षापासून मैत्रीचे संबंध आहेत। त्यांच्याकडे मी जाणे किंवा त्यांनी माझ्याकडे येणे यामध्ये कोणतीही राजकीय बाब नाही, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले। याआधीही मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानी बावनकुळे यांनी भेट घेतली होती। राज्यातील 16 जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली आहे। या निवडणुकीमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं
पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपली चमक दाखवली आहे। नाशिकमध्ये 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या। यापैकी एका ग्रामपंचायतीमध्ये स्वराज्य संघटनेने विजय मिळवला आहे। या विजयामुळे संभाजीराजे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे। शिवसेना सोडून जे गेले त्यांना हरवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा। निवडणुकीत विजय आपलाच होईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना दिलाय। येणाऱ्या काळात शिवसेना प्रत्येक ठिकाणी पोहोचली पाहिजे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटना मजबूत करण्यासाठी पक्षवाढीसाठी सर्वांनी जोमाने तयारीला लागा अशा सूचना यावेळी यवतमाळ येथे शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या। यू कॅन विन हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा आणि शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी काम करा। आजपासून विदर्भ दौऱ्यावर असताना यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दानवे बोलत होते। यवतमाळ जिल्ह्यातील कोणतेही प्रश्न असो, कुठेही चुकीची घटना घडली तर तुम्ही मला बोलवा, मी इथं येईन असा विश्वासही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, गजानन डोमाले, रवी पालगंदे, संजय निखाडे, शरद ठाकरे, बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख संजय रंगे, प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे, विशाल गणात्रा, विक्रांत चचडा आदी जण उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्रातील नवोद्योजकांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी या हेतूने कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं 24 आणि 25 सप्टेंबर रोजी व्यावसायिक कुंभमेळा बिझनेस एक्स्पोचं आयोजन BNIच्या वतीनं करण्यात आलंय। बिझनेस एक्स्पोमधून नवउद्योजकांना पश्चिम महाराष्ट्रातील व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी तसेच व्यावसायिक स्पर्धेतील चढउतार, विचारांची देवाणघेवाण, उद्योजकांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावं, व्यवसाय प्रगतीसाठी व्यासपीठ मिळावं यासाठी बीनच्या वतीनं कोल्हापुरातील हॉटेल सयाजी इथं बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय। या बिझनेस एक्स्पोमध्ये सर्व क्षेत्रातील उद्योजक सहभागी होऊ शकतात। यासाठी विनामूल्य नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे, अशी माहिती एक्स्पोचे आयोजक प्रीत सात्रा यांनी दिली आहे। नमस्कार कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी। मी प्रीत सत्रा, BNI कोल्हापूर सांगलीचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि मी तुम्हाला BNIबद्दल काही माहिती देतो। तर BNI जगातलं सगळ्यात मोठं रेफरल आणि नेटवर्किंग ऑर्गनायझेशन आहे। किमान हे सगळ्यात मोठं आहे, हा सगळ्यात जुना आणि सगळ्यात जास्त सक्सेसफुल ऑर्गनायझेशन पण आहे। BNI is been in existence since last 37 years and it has been started in 1985 by Dr. Ivan Meisner in USA. BNI चालू झालं एक 15 लोकांपासून जे एकामेकाला मदत करायच्या दृष्टिकोनानं एकत्र आले आणि एकामेकाला बिझनेस व्यक्ती मदत करायला त्यांना चालू केलं। ते आज आता 74 कंट्रीजमध्ये BNI ऑपरेट करायला लागले। 2,94,000 मेंबर्स आहेत BNIचे ओव्हरऑल ग्लोबली। आणि ते सोडलं तर इंडियामध्ये नुसतं 140 सिटीजमध्ये BNI आहे आणि त्याच्यात ऑलमोस्ट 45,000 मेंबर्स आहेत। आता BNI मेंबर म्हणजे कोण? BNI मेंबर म्हणजे एनी बिझनेस ओनर प्रोफेशनल हू वॉन्ट्स टू ग्रो देअर बिझनेस। ज्यांना बिझनेस वाढवायचा आहे ते BNIचं पार्ट होऊ शकतात। BNI कसं काम करतं? BNIचे आमचे स्ट्रक्चर्ड मीटिंग्ज असतात एव्हरी डे मॉर्निंग 7:30 to 9:30। मीटिंग्समध्ये लोक एकामेकाला काय मदत पाहिजे तसं मागतात आणि मग एकामेकाला ते मदत करून देतात, त्यानं बिझनेस वाढायला लागतो। ह्याला आपण BNIच्या लँग्वेजमध्ये एक रेफरल म्हणतो। आता BNI चे काही फिगर्स तुम्हाला शेअर करतो मी। BNI ग्लोबली लास्ट 12 महिन्यात किंवा एका वर्षात त्यांना $22.2 बिलियन बिझनेस केले एका वर्षात। ह्या बिझनेसचं क्वांटम एवढं आहे की ते 74 कंट्रीजच्या GDPहून जास्त आहे। इंडियामध्ये 45,000 बिझनेस ओनर्स जे मेंबर आहेत त्यांना मिळून 22,000 crores बिझनेस केला आहे, 22,000 कोटी। आम्ही BNI कोल्हापूरमध्ये सप्टेंबर 2018मध्ये आणलं आणि आता 4 वर्ष BNI कोल्हापूरला व्हायला आलेत आणि त्यात BNI कोल्हापूर 15च्या ग्रुपपासून चालू झालेलं असं आज ते 430 मेंबर्स आणि बिझनेस ओनर्सपर्यंत पोचलेलं आहे। आणि किंवा तेवढं नाही पण BNI सांगली पण चालू झालं यावर्षीच,
तर BNI कोल्हापूरमध्ये 320 एंटरप्रेन्योर्स बिझनेस ओनर्स पार्ट आहेत आणि सांगलीमध्ये 130 बिझनेस ओनर्स एंटरप्रेन्योर्स पार्ट आहे या ऑर्गनायझेशनचे. आणि आम्ही टोटली 220 कोटीचा बिझनेस केला आहे. आम्ही म्हणजे आमचे मेंबर्सने हे बिझनेस केलेला आहे. थँक्यू. आता पुढची माहिती तुम्हाला एक्सपोबद्दल माझी आई आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर भव्या सत्रा देतील. जर तुम्हाला वाटते की तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा आहे, तुम्हाला तुमचं नेटवर्क वाढवायचं आहे, तुम्हाला नवीन लोकांशी भेटायचं आहे, तुम्हाला नवीन क्लायंट्स पाहिजे, तुम्हाला नवीन वेंडर्स पाहिजे, तुम्हाला नवीन ओळखी पाहिजे, तर तुम्हाला हॉटेल सयाजीमध्ये 24-25 सप्टेंबरला येणं खूप गरजेचं आहे. तुमचं खूप 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 स्वागत आहे हॉटेल सयाजी बिझ एक्सपो कोल्हापूरसाठी, बिझनेसचा महाकुंभ. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूरमधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली, आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीनं सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याअंतर्गत आज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील अंगणवाड्यांना शालेय साहित्य आणि विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात आलं. शहरातील नागाळा पार्कातील बालाजी गार्डन इथं हा कार्यक्रम संपन्न झाला. हा सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी भाजप महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, सत्यजित कदम, अशोक देसाई, गायत्री राऊत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तेलंगणामधील हिंदुत्वनिष्ठ आमदार राजा सिंह यांना एका पंथाच्या श्रद्धा दुखावल्यामुळे अटक झाली आहे. केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत आमदार टी राजा सिंह यांना संविधानिक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी त्यांची मुक्तता करावी या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू राष्ट्र जनजागृती आंदोलन करण्यात आलं. टी राजासिंह यांच्यावर पीडी ऍक्ट अंतर्गत त्यांना किमान 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आलाय. टी राजासिंह यांना तेलंगणा सरकारकडून न्याय मिळावा या मागणीसाठी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलं. टी राजासिंह यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणाने छत्रपती शिवाजी चौक दणाणून गेला. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, शिवानंद स्वामी, किशोर घाटके, सुनील सामंत, ॲडव्होकेट वंदुरकर, मनोहर सोरप यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभे केलेले गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचं वैभव आहे. याच गडकिल्ल्यांची दुरावस्था गेल्या काही वर्षापासून झाली आहे. काही गडकोटांची पूर्णपणे तटबंदी ढासळली आहे. पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारकडे असल्यानं गडकिल्ल्यावर उपाययोजना करण्यास अडथळा होत होता. याबाबत सांगलीच्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. सांगलीच्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे सर्व गडकोटांचे जतन करण्यासाठी आणि गड संवर्धन होण्यासाठी दुर्ग संवर्धन महामंडळ स्थापन करण्याची मागणी संस्थापक नितीन चौगुले यांनी केली आहे. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकोट महामंडळ स्थापन करण्याची घोषणा रविवारी केली आहे. या घोषणेनंतर सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थितांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आष्टा शहरातील अण्णाभाऊ साठे इथं राहणाऱ्या सुधीर नाभिराज घस्ते याच्या घरावर छापा टाकून बेकायदेशीर सुरू असलेला कत्तलखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर इथं राहणारा आणि बेकायदेशीर कत्तलखाना चालवित असलेल्या सुधीर घस्ते यांच्या घरात पोलीस निरीक्षक अजित सित यांनी पथकासह छापा टाकला. गौवंश हत्या बंद असताना कत्तलखाना चालवणारा सुधीर घस्ते, लखन विष्णू साठे,
असलम सिराज बेपारी, इरफान महमद बेपारी, जावेद नबीसाब बेपारी यांना आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदी ओसंडून वाहत असून पाणी नदीच्या पात्राबाहेर पडलंय. कृष्णा नदीचं पाणी ओसंडून वाहत असून पाणी नदीच्या पात्राबाहेर पडतंय. गेल्या 24 तासात नागठाणे बंधारा इथल्या पाणी पातळीत 4 फुटांची वाढ झाली आहे. आज सकाळी नागठाणे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून पाणी पातळीत वाढ होत आहे. पलूस तालुक्यातील नागठाणे गावाचा वाळवा तालुक्यातील शिरगाव नागराळे गावाशी संपर्क तुटलाय. अनुचित प्रकार टाळण्यासाठी भिलवडे आणि आष्टा पोलीस स्टेशनच्या वतीनं बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. कोल्हापूरचे माजी महापौर बाबू हरुण फरास यांचं रविवारी रात्री 8च्या सुमारास निधन झालंय. 3 दिवसांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. आज सकाळी 11 वाजता निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. महापालिकेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावत महापौर बनलेले बाबू फरास यांची सभागृहात बिनआवाज करणारा महापौर म्हणून ओळख होती. फरास यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. 1978च्या महापालिकेच्या पहिल्या सभागृहात ते निवडून आले. 3 वेळा नगरसेवक, शिक्षण समिती सदस्य, 3 वेळा पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता अशी त्यांची कारकीर्द राहिली. सोमवारी सकाळी फरास यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. कोल्हापूर मधील पहिलाच ओके कापूर मॉल. अगरबत्ती, धूप, अत्तर, कापूर, पूजेचं सर्व सामान एकाच छताखाली. आता नव्या रूपात. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर मॉल कोल्हापूर. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. महिला सक्षमीकरणासह महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राजमाता जिजाऊ महिला समिती आणि राजे फाउंडेशन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाडगे यांनी केलं. कागल शहरातील शाहू सभागृहात राजमाता महिला समिती आणि राजे फाउंडेशन मार्फत आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कागलमध्ये झिम्मा फुगडी स्पर्धेत 75 संघासह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपरिक वेशभूषा या स्पर्धा उत्साहात झाल्या. झिम्मा फुगडी स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक खेळ आणि गौरी गीतांचा ठेवा जपलाय. राजमाता जिजाऊ महिला समिती सातत्यानं महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ही खरंच कौतुकाची बाब आहे असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह गाडगे यांनी केलं. समितीच्या माध्यमातून आरोग्य प्रशिक्षण, उद्योग व्यवसाय, दिवाळी बाजार, योगा प्रशिक्षण, प्रबोधनपर व्याख्यान आणि विविध उपक्रम राबवले जातात. यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाडगे, नंदिता देवी घाडगे, श्रेया देवी घाडगे, शिवानी देवी घाडगे, लक्ष्मी सावंत, सुधा कदम, शीतल घाडगे, माजी नगराध्यक्षा माणिक माळी, शोभा पाटील, विजया निंबाळकर, नम्रता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. लंपी त्वचा रोगानं जनावरांमध्ये प्रादुर्भाव वाढत असून हातकणंगले तालुक्यातील जांभळी, हरोली गाव परिसरात असलेल्या गोठ्यामध्ये रविवारी 4 गायींचा मृत्यू झालाय. या गोठ्यांना सोमवारी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव शिंदे उपस्थित होते. हातकणंगले परिसरात जवळपास 40 गायींना लंपी या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत या गायींवर सध्या उपचार सुरू असून मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या 4 गायींचा रविवारी मृत्यू झाल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं. लंपीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा विस्तृत अहवाल पशुसंवर्धन विभागानं तातडीने शासनाला सादर करावा, जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून जाहीर झालेली आर्थिक मदत तातडीने मिळणे सोयीचे होईल, असंही आमदार यड्रावकर म्हणाले. यावेळी शरद साखर कारखान्याचे संचालक संजय बोरगावे, यड्राव कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक भरत चौगले, कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे संचालक प्रकाश लट्टे, शांतीनाथ पाटील उपस्थित होते. गगनबावडा तालुका शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था 11वी सर्वसाधारण सभा आज नेवडे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी सर्व आजी माजी संचालक,
संस्था कर्मचारी, संस्थेचे सभासद तसेच पिग्मीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गगनबावडा तालुका शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था 11वी सर्वसाधारण सभा आज निवडे येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षांनी संस्थेचे चेअरमन सुजित खोराटे होते. सुरुवातीला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात तसेच देशाच्या संरक्षणार्थ हुतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. संस्थेचे माजी चेअरमन एकनाथ वरेकर, संस्थेचे संस्थापक निलेश म्हाळुंगेकर यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. चेअरमन सुजित खोराटे यांनी अहवाल वाचन केलं. संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाल्याबद्दल सभेत अभिनंदन करण्यात आलं. संस्थेमार्फत कोविड कालावधीमध्ये सेवा देणारे 108चे चालक, डॉक्टर तसेच संस्थेचे पिग्मीधारक, संस्थेचे माजी संचालक तसेच संस्था कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व सभासदांना भागभांडवलावर 12% लाभांश आणि वर्गणीवर 5% व्याज रोख स्वरूपात आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संचालक सुभाष भोसले, शिवाजी शिंदे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील अंबाई धनगरवाडा इथल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या साधनाअभावी रोजच्या शिक्षणासाठी सुमारे 21 किलोमीटरची पायपीट करावी लागते. एकीकडे देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम भागातील अंबाई धनगरवाडा इथल्या विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणासाठी 4 तास दप्तराचं ओझं पाठीवर घेऊन चालावं लागतंय. ही शोकांतिका आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर या धनगरवाड्यांकडे लक्ष देणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पाहुयात यावरील स्पेशल रिपोर्ट. शाहूवाडी तालुक्यातील अंबाई धनगरवाडा इथं 1ली ते 5वी पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. परंतु माध्यमिक शिक्षणासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असणाऱ्या वाराणावती व तसेच हुतात्मा नगर इथं सुमारे 10.5 किलोमीटर अंतरावर ये-जा करावी लागते. अंबाई धनगरवाडा इथल्या माध्यमिक शिक्षण शाळेत सुमारे 30 विद्यार्थी आहेत. अंबाई धनगरवाड्यात तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण झालं. या रस्त्यानं अजूनही एसटी पाहिलेली नाही. उखळू या गावापासून 8 किलोमीटर अंतरावर अंबाईचा धनगरवाडा आहे. सभोवताली घनदाट जंगल आहे. या जंगलातूनच वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेला जावं लागतं. या ठिकाणी रस्ता व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांनीही केली. माझं नाव रोशन लक्ष्मी वडे. माझ्या शाळेचं नाव इंग्लिश वारणावती आणि माझ्या गावचं नाव अंबाईवाडी. तर आम्ही इथून सकाळी 8 वाजता निघतो, तेव्हा आम्ही 10 वाजता शाळेत पोचतो. आणि सर आम्हाला 4 वाजता सोडतात, तेव्हा आम्ही इथे 6 वाजता पोचतो. आणि जर आम्हाला शासनाकडून वाहतुकी सोय झाली तर आम्ही तो 4 तास अभ्यासाला लावतो. आमचे न्यू इंग्लिश स्कूल वारणावतीमध्ये अंबाईवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणाहून आणि धनगरवाडा या ठिकाणाहून जवळजवळ 20 ते 25 मुलं इयत्ता 6वी ते 10वी या वर्गामध्ये शिकत आहेत. देशाला जवळजवळ स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्या गावाला आत्तापर्यंत रस्ताही नव्हता, परंतु या ठिकाणी आता रस्ता झाला आहे. परंतु या ठिकाणी वसाहतीमध्ये असणाऱ्या लोकांना अद्याप एसटी ही माहितीच नाही आणि त्यामुळे या लोकांच्या पदरी नेहमी पायपीटच आलेली आहे. ही मुलं दररोज सकाळी 8 वाजता घरातून निघतात, 10 ते 11 किलोमीटरचा प्रवास करून आमच्या विद्यालयामध्ये पोहोचतात. संध्याकाळी 4 वाजता त्यांना लवकर सोडलं जातं. 4 वाजता निघाल्यानंतर ही मुलं 6-6:30 वाजता आपल्या घरी पोहोचतात. त्यांची दररोजची होणारी जी 20-21 किलोमीटरची पायपीट आहे, 4 ते 5 तास त्यांना चालावे लागतात. जर शासनानं याकडे लक्ष दिलं आणि एखादी मिनी बस जरी सुरू केली तर नक्कीच या मुलांना त्यांची पायपीट त्यांची थांबेल, त्यांच्या पालकांची पायपीट थांबेल आणि या मुलांना जो खर्च होणारा पायपीटीमधला जो वेळ आहे तो वेळ त्यांना अभ्यासात देता येईल आणि त्यांची खडतर पायपीट संपून त्यांचा जो शिक्षणाचा भाग आहे तो सुखकर होईल. जंगलामधून प्रवास करत असताना वन्य प्राण्यांच्या भीतीछायेखाली प्रवास करावा लागतोय. घरची परिस्थिती नसतानाही धनगरवाड्यातील पालक मुलांना शिकवत आहेत. मात्र मुलांच्या शिक्षणाची ही वाटच खडतर बनल्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर करण्याकरता राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रयत्न करतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम. दोन्ही बाजूचे एकमत करूनच हद्दवाढीबाबत सकारात्मक तोडगा काढू, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला विश्वास.
मनसे प्रमुख राज ठाकरे दिलदार मनाचे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्तुती सुमनं. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, विजय आपलाच होईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं यवतमाळमध्ये वक्तव्य. व्यवसाय वृद्धीसाठी कोल्हापुरात 24 सप्टेंबरपासून व्यावसायिक कुंभमेळ्याचं आयोजन. नवउद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी मिळणार प्रोत्साहन. वेळ झाली तर थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.